आपण तिथे जायचं ना मग तिथे जाऊ पहिले हे पण मुला ठिकाणी वावरातलं पाणी चालू तुम्ही सांगा ज्या शेतकऱ्याचं काही मिळालं तिथं कमराईची माती आली त्याचं 80 लाखाला नुकसान करू राहिले. 90% जे खरडून गेले ते खरडून टाकलं पाहिजे एनडीआरच्या नियमाप्रमाणे. 80% ना जे नुकसान झालं ते सगळं नुकसान घ्या. मी तुम्हाला सांगतो, मंत्री म्हणून सांगतो, तुमच्या ह्या ताताच्या तालुक्यात आपण आलोय तुमच्या बदनापूरला, इथं शेतकऱ्यांचा 1 गुंठ्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राचाल. अजिबात कुणाचं ज्याचं नुकसान झालंय ते सगळ्याचं हे करा. खरडून झालं असेल खरडून घ्या, पशुधन वाहून गेले सगळं घ्या. कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकरी खूप आज अडचणीत आहे, त्यामुळे अजिबात कारण कोणी हे करू नका. सगळी काळजी घ्या अजिबात. आणि स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला, कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या, सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन हे करा. नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे. फिरून नसतं उपयोग नाही. फिल्डवर 80% विहिरी ज्याचं विहीर गेले सगळं घ्या. पंचनाम्यामध्ये जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे त्यात हे करू नका त्यात. ठीक आहे. इथं प्राणसाहेब तुमच्याशी बोलतील. प्राणसाहेब बोलतील. आणि सगळंच फळबागार कुठलं नाही जे नुकसान झाले मी तुम्हाला तेच सांगतो की कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो. आज मी तुमची कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आले. बारक्या काळजी करू नका. एक तू ऐकतो 2 मिनिटं सांग ना. 2 मिनिटं ऐकून घ्या ना माझं. मी इथं आलोय, तुझं समजलं. इथं आमदार साहेब इथं आहे, तिथं प्रांत इथं आहे सगळे. आता 1 मिनिट ऐक. तुझं जिथं नुकसान झालंय, रस्ता असो अगर नसो, तुझ्या शेतीचा जिथं नुकसान 100% तिथं जर नुकसान झालं असेल सर तुम्ही आज ऐका. सर आले म्हणून आज सगळे 9:30 ताजीर आहे. कोणी येत नाही सर. अधिकारी कोणी येत नाही. कालकुत्र विचारित नाही शेतकऱ्याला. बरं ऐका ना, ऐका ना, कोणी चाललं शेतकऱ्याला आपण ऐका ना. 2 मिनिटं ऐका. हे बारक्या 2 मिनिटं ऐका. मी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.